आताशी ना जरा घाई गडबड चाललेली आहे. सकाळी गेले मार्केटात, गावली ताजी फडफडीत चिंगळा आचरेवाली घेऊन बसलेली. बाकीच्यांकडे बांगडे होते. मी एक वाटो घेऊन इलंय. सापटी करून देणत नाही. स्वच्छ साफ केले, दागे बिगे काढलंय, धुतलंय. त्याका हळद आणि मीठ लावून अर्धो तास ठेवून दिले. नंतर एक कढई घेतले, त्याच्यात घातलंय तेल, फोडणीत घातलंय कांदो. कांदो परतून झाल्यावर टोमॅटो घातले. चिंगळाक जरा कांदो जास्त घातलास की भाजक्या लागता बरा हो. व्यवस्थित सगळा परतून झाल्यावर चिंगळा घातला. सुंगटा पण म्हणतो, चिंगळा पण म्हणतो. बाजारात काल गेले ना, शेगलाची शेंग मिळाली अनायशी. ती आणले, त्याचे तुकडे केले, ते घातले आणि बारीक चिरून बटाटो. एक वाफ काढले. वाफेर ना टोमॅटो आणि चिंगळाक पाणी सुटतं आणि बटाटो आणि शेगलाची शेंग शिजान येतं. त्याच्यात घातले वरसून भाजको मसालो, जो आम्ही घरगुती करतो तो. परत झाकून ठेवायचा. चवीपुरता मीठ. मस्त शिजाक द्यायचा सगळा, म्हणजे मिळान येता हो. वरसून घातले आले लसणाची पेस्ट, कारण आम्ही भाजक्या वाटपात पण घालतो. 2 चमचे भाजक्या वाटप घातले. अप्रतिम लागतं असा भाजक्या. चपाती भाकरीवर एकदम मस्त. ह्याच्याबरोबर किती चपात्या खाऊच्यो. वरसून घातले कोथिंबीर. असा करा, खावा. आवडताला तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.